नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बोंबलाचा ठेचा किंवा याला बोंबलाची चटणी सुद्धा म्हणतात। याच्यासाठी आपण सुके बोंबील घेतलेले आहेत। अशा प्रकारचे मोठे घ्यायचे बोंबील, लहान घेतले तरी तुम्ही चालतील। आणि इथे मी घेतलेले लसूण, मिरची, चवीनुसार मीठ, जिरं आणि कोथिंबीर। चला मग रेसिपी बनवूया। साफ करताना व्यवस्थित पोटाचा भाग पूर्ण कापून घ्यायचा आहे। थोडा हाड जातं कारण वेळीवर जमतं। ज्यांना सुरीने करायचं असेल त्यांनी सांभाळून करायचं। आणि हा शेपटीचा भाग अशा प्रकारे साफ करून घेणार आहोत आपण। याचे 2 तुकडे करायचे आणि धुवून नंतर मग आपण भाजून घ्यायचे। बोंबिले साफ केलेले आहेत, आता आपण धुवून घेणार आहोत। बोंबील आपण आता भाजून घेऊया। छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। आपले आता भाजून झालेले आहे। खरं तर माझ्या माहेरी आम्ही चुलीवरच भाजतो आणि बोंबलाचा ठेचा बनवतो, छान चटणी। पण आता ऑप्शन नाही आहे ना, मग गॅसवरच करावं लागतं सर्व। आधी आपण लसूण घेणार आहोत। लसूण चांगला बारीक करून घ्यायचा। शक्यतो मिक्सरमध्ये वाटून नका। लसूण जेवढा आपण घेणार तेवढी चव वेगळी लागते। थोडीशी मिरची घालूया परत। आता मी मिरची कोथिंबीर सुद्धा घालूया, म्हणजे सर्व एकदम बारीक होईल। आणि चवीनुसार जे आपण मीठ घालणार आहोत, मीठ कमीच घाला कारण बोंबलाला ऑलरेडी मीठ असतं, खारटपणा असतो। बोंबील भाजलेले आहेत, त्याचप्रमाणे 2-2 घ्यायचे। त्याच्यावर ही चटणी घालायची आपल्याला आणि त्या चटणीवरच हे बोंबील छान असे ठेचायचे। अशा प्रकारे सगळे बोंबील आपल्याला करून घ्यायचे आहेत। आता बोंबलाची चटणी जी आहे, तो ठेचा आपण केलेला आहे, तो आता फोडणी द्यायचा आहे। आता हा जो आपण ठेचा केलेला आहे तो आपण याच्यात घालणार आहोत। ठेचा आपला रेडी झालेला आहे।